कन्सेप्ट क्लिअर होईल मेकअप, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण शिकायला काय. मी पण मेकअप केला बरोबर, हा त्या हसल्या बरोबर. तर विषय तुम्हाला लक्षात येतो, हा तुमच्या हसण्यामधला हसलात म्हणजे कुठेतरी तुमच्याकडे आज्ञा आहे. काय म्हणून तुम्ही हसलात ना, तर तुम्ही हसला नसता. आता माझी एक हेअरस्टाईल आहे, माझा विशिष्ट ड्रेस आहे, माझी विशिष्ट बोलण्याची काय पद्धत आहे, माझी विशिष्ट ज्वेलरी आहे. मी मंगळसूत्र वगैरे घालून आलो का, म्हणजे माझी विशिष्ट ज्वेलरी, माझ्याकडे चेन आहे, अंगठी आहे, म्हणजे घड्याळ, माझे शूज असतील, माझा ड्रेस असतील, हा माझा मेकअप आहे. माझा मेकअप कसला आहे मग, ट्रेनरचा आहे. माझा मेकअप कसला आहे, शिक्षकाचा मेकअप. माझं भाषण ऐकाल का भाषण माझं? दारुड्याचं भाषण ऐकायचं नसतं, म्हणून माझं भाषण ऐकणार ना. आता माझं भाषण ऐकताय ना, कारण माझं भाषण देणाऱ्याचा माझा मेकअप आहे, तर माझा मेकअप शिक्षकाचा आहे, माझा मेकअप ट्रेनर. तर प्रत्येक व्यक्तीचा मेकअप हा परिस्थितीनुसार, स्थळानुसार, काळानुसार बदलतो. जसं तुमची बहीण, भाऊ, मुलगा काय तुमच्या त्यांनी गॅदरिंग मध्ये भाग घेतलाय, त्याच्यात भाग घेतलाय आणि त्याला दारुड्याचा रोल करायचा नाटकामध्ये, काय काय कराल त्याला,